तुम्हाला दाखवते मी। पूर्ण असा स्पंजी डोसा रेडी झाला, त्याला बबल्स आलेले आहेत पूर्ण। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। नमस्कार, अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत सगळ्यांना आवडणारी अशी सुरमोळीची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी खूप छान, एकदम सॉफ्ट, कोणीही सहज आवडीने खाईल अशी ही रेसिपी आहे। तर नक्की शेवटपर्यंत बघा। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर तांदूळ घ्यायचा आहे। इथे मी आपला जो डोसा राईस असतो तो घेतलेला आहे। तुम्ही कोणताही जाडा तांदूळ म्हणजे जो आपला जो रेशनिंगचा तांदूळ येतो तो घेतला तरी चालेल। 2 वाटी ते तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हे पाणी काढून घ्यायचं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 चमचा याच्यामध्ये मेथी दाणे घालायचे आहे। तांदूळ आपल्याला 7 ते 8 तास भिजवून घ्यायचा आहे। 1 वाटी पोहे घेतले, ते पण आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। पोहे पण छान असे धुवून घ्यायचे आहेत। पोहे पण आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। जेव्हा आपण तांदूळ भिजत ठेवतो तेव्हाच आपल्याला पोहे पण भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे ते छान भिजले जातात। तांदूळ मी 6 तास चांगला भिजवून घेतलेला आहे। आता हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला तांदूळ बारीक करून घ्यायचा। तर मी इथे बघू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे पीठ। इथे मी दुपारी पोहे भिजत घातले होते, ते पण याच्यामध्ये घालायचे आहे। उरलेले जे पोहे आहेत त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आणि इथे 1 वाटी मी दही घेतलंय, ते पण घालायचं आहे। फक्त ह्याच्यामध्ये उडदाची डाळ वापरत नाही, तर ती स्किप करायची आहे। आणि हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। पीठ चांगलं मिक्स करायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही। आता ह्याच्यातलं थोडंसं पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। इथे मी सुरमोळीसाठी गूळ वापरणार आहे, तर गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। असंच घातलं तरी चालेल। तर इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे, ते आता या पिठामध्ये घालून घ्यायचं। गुळाचा वापर थोडासाच करायचा आहे। सुरमोळीला कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं। पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपल्याला 7 ते 8 तास येण्यासाठी ठेवायचं आहे। जे आपण दुसरं पीठ ठेवलं होतं काढून, त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पण आपल्याला 7 तास असंच झाकून ठेवायचं आहे। बघू शकता इथे मी रात्री पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं। मातीच्या भांड्यामध्ये पीठ जास्त लगेच येत नाही, कारण मातीचं भांडं पण ऑलरेडी थंड असतं, त्यामुळे पीठ यायला थोडासा वेळ लागतो। अगोदर आपल्याला जो नॉर्मल डोसा आहे तो काढून घ्यायचा आहे। इथे मी भिड्याचा पॅन घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं। थोडंसं तेल मध्ये असं फक्त लावून ठेवायचं, म्हणजे आपला डोसा चिपकला जात नाही।
आणि अलगद हाताने असा पसरवून घ्यायचा. आणि 1-2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने परतवून घ्यायचं आहे. त्याला जाळी पण खूप छान अशी आलेली आहे. आता हा काढून घ्यायचा. परत एकदा भिड्याला तेल लावून घ्यायचं. आता हा दुसऱ्या बाजूने परतवून घ्यायचा. तर इथे मी रात्री पीठ फर्मेट होण्यासाठी ठेवलं होतं. बघू शकता छान असं हे पीठ फर्मेट झालेलं आहे. आता हे छान असं ढवळून घ्यायचं. परत एकदा ह्याला छान असं तेल लावून घ्यायचं. तेल पूर्ण कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मध्ये जास्त तेल लावायचं आहे. घालताना नेहमी ढवळूनच पीठ घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आहे. ह्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम छोटी करायची. त्याच्यानंतरच डोसा काढायला घ्यायचा आहे, कारण लगेच भिड्याला डोसा चिपकला जातो. आणि झाकण मी याच्यासाठी ठेवलं आहे कारण त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. 2-3 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं. बघू शकता छान अशी याला जाळी आलेली आहे. याचा अर्थ आपली सुरनोळी खूप छान झालेली आहे. सावकाश दुसऱ्या बाजूने पलटी मारायची. आता आपल्याला सुरनोळी काढून घ्यायची आहे. तर आपल्याला दुसरी घालून घ्यायची आहे. परत एकदा पीठ छान असं ढवळून घ्यायचं. झाकण ठेवून घ्यायचं आणि याची दुसरी बाजू परतवून घ्यायची. खाली चिकटण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण मी तेलाचा वापर जास्त केलाय. आता हे काढून घ्यायचे. छान अशी आपली सुरनोळी रेडी झालेली आहे. बघू शकता तिला पूर्ण जाळी आलेली आहे. अशी जाळी यायला पाहिजे तरच आपली सुरनोळी खूप छान सॉफ्ट होते. तर पूर्ण सुरनोळी बनवून इथे रेडी झालेली आहे. इथे मी सुरनोळी सोबत खाण्यासाठी लोणचं घेतलेलं आहे, बटर आहे आणि त्याच्यानंतर इथे मी नारळाचा रस काढलाय तर तो घेतलेला आहे. कोकणामध्ये जास्त करून आंबोळी जी आहे जी गोड ती नारळाच्या रसासोबत खातात, पण हा कोकणातला खूप जुना जो विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ आहे. एकदम मऊ अशी लगेच हाताने तुटली जाते. एकदम सॉफ्ट अशी सुरनोळी बनून रेडी झालेली आहे.